नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता। परवा पहेलगामची जी घटना झाली त्याच्यावर प्रतिक्रिया देताना अनुभवी, जाणते, जुने, ज्यांनी अनेक पदं उपभोगलेली आहेत असे पुढारी सुद्धा कोणाच्याच मनाला न पटावं असं बोलत होते। हो, प्रसंग कोणता, तुम्ही प्रतिक्रिया काय द्यायला, तुमच्यातले मतभेद बाजूला ठेवा आणि हा प्रसंग तर पहा कोणता आहे ते, परंतु नाही। आणि म्हणून मी त्यावर या चारोळलेल्या की पुढाऱ्यांनो, परदुःखाचं भान ठेवा। अशी वेळ जर कोणावर आली ना तर ती ज्याच्यावर आली त्याला कळतं, मग त्याच्यात तुम्हीही अपवाद नाहीत, तुमच्यावर सुद्धा अशी वेळ येऊ शकते। आणि म्हणून बोलताना भान ठेवा। शासकीय खर्चात एसी रूम मध्ये गाद्या गिरद्यावर लोळत आहेत, शासकीय खर्चात एसी रूम मध्ये गाद्या गिरद्यावर लोळत आहेत आणि काही पुरोगामी नेते दुःखी कुटुंबाच्या जखमेवर मीठ चोळत आहेत। चौघांनी 27 लोकांना मारणे हा साधा सुधा खेळ नव्हता म्हणे आणि धर्म विचारून गोळ्या घालायला अतिरेक्याकडे वेळ नव्हता म्हणे। काय बोलणंय, वा, काय मानावं लागेल का नाही? स्वतःला जिम्मेदार म्हणून घेऊन एखाद्या लोफर सारखे वागता आणि तोंडाला येईल ते बरळून पुन्हा मीडियावर जनतेची माफी मागता। अरे कसं नेता म्हणावं तुम्हाला? तुमच्या मताच्या राजकारणात सामान्य जनतेला ओढता कशाला? तुमच्या जनतेच्या राजकारणात सामान्य जनतेला ओढता कशाला? तुमच्या मतांच्या राजकारणात सामान्य जनतेला ओढता कशाला? आणि तुमच्या डोक्यात नसलेल्या अकलेचे मीडियासमोर तारे तोडता कशाला? तुम्ही राजकारणात नसताल तर एवढं काहीच अकल्पित घडणार नाही। तुम्ही संन्यास घेऊन बघा, तुमच्या वाचून काही अडतं का? अहो, कोणा वाचूनच कोणाचं अडत नाही। आणि मग विनाकारणच स्वतःला महत्व आल्यासारखं 2-4 कॅमेरे घेऊन समोर येऊन प्रतिक्रिया द्यायचं। कोण म्हणलं तुम्हाला प्रतिक्रिया द्या? ऐकतं कोण? आणि म्हणून तुम्ही राजकारणात नसलात तर एवढं काहीच अकल्पित घडणार नाही आणि तुम्ही घरी बसलात तरीही राज्याला काहीच फरक पडणार नाही। बघा तुम्ही संन्यास घेऊन काही फरक पडत नाही कोणाचंच। रामकृष्णही आले गेले त्याविन जग का ओसच फडले, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय। तुम्ही एखादं काम करणं सोडून दिलं किंवा तुम्ही जगाचा निरोप जरी घेतला तरी कोणा वाचून कोणाचं काही अडत नाही। आणि मग रिकामच रक्त कशाला आटवायले? तुम्ही राजकारणात नसलात तर एवढं काहीच अकल्पित घडणार नाही आणि तुम्ही घरी बसलात तरी राज्याला काहीच फरक पडणार नाही। जनतेला विचार करूनच बोला, पक्षातली भाषा पक्षात ठेवा। मीडियावर प्रतिक्रिया देताना किंवा बोलताना भान ठेवा थोडं। जनतेला विचार करूनच बोला, पक्षातली भाषा पक्षात ठेवा आणि तुम्ही जे करता ते जनतेच्या पैशातून एवढं आवर्जून लक्षात ठेवा। तुमची ही नेतेगिरी आहे, तुमचा हे भपका आहे, तुमचा हे पोलीस संरक्षण आहे, तुमच्या ज्या गाड्या आहेत, तुमचे जे बंगले आहेत ना, ते सगळे जनतेच्या पैशातून आहेत, याची जाणीव ठेवा आणि मग प्रतिक्रिया देत जा, मग नीट बोलत जा। बरोबर आहे की नाही? धन्यवाद।